सुप्रभात. सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजची अभंग किंवा पद्य रचना आहे, त्याचं शीर्षक आहे चिरंजीव असणे आत्मसात करी. हे असणे पण जे आहे ते चिरंजीव आहे. असणे पण तत्वतः कधीच नसणेपणात रूपांतरित होत नाही. असणे पण नसणेपणा भास आहे. मुळात आहे ते कायमस्वरूपी आहे. याचा अर्थ असा आहे, ब्रह्मचेतना ही अमर्त्य आहे, ती नाही अशी स्थिती कधी नसते. म्हणून चिरंजीव असणे आत्मसात करी अशा अर्थात हे पद्य आहे. नीट ऐका. घन तिमिरी उमटे सूर्य किरण तिरीप, कृष्ण निशे पोटी अंकुरे सूर्य स्वरूप, कृष्ण धवल निशाधीन एकची चेतन, क्रीडा लीला चाले त्याची येथ सनातन, चर अचर जड चेतन वृथा सारे भेद, असे तसे नाम भेद, असे तसे नाम भेदे चैतन्याची अभेद, सुषुप्ती अंधार जागृती प्रकाश, जडचेतनी मूळ चैतन्य विनाश, असणे नसणे तैसेची राही, विना वर्णनी कैवल्यची पाही, विना शब्द उपसर्ग उपाधी रहित राही, ऐसा साधू निशब्द ब्रह्मरूपे पाही, प्रेमादर भावे गुरुचरणी दृढ नम्रत्वे बैसावे, चिरंजीव असणे अवघे आत्मसात व्हावे. आता यातील जे शब्द आहेत ते समजून घ्या. तिरीप, तिरीप म्हणजे सूर्याचा तिरपा किरण. आता सकाळी सूर्याचे तिरपे किरण येतात आणि किरण तिरपा आला की तो सकाळी डोळ्यांना असह्य होत नाही. एकदम सरळ किरण आला तर तो असह्य होतो. म्हणून तिरीप याचा अर्थ सूर्याचा तिरपा किरण. चेतन याचा अर्थ सजीव. सनातन म्हणजे शाश्वत. कैवल्य म्हणजे मुक्ती. उपसर्ग म्हणजे उपद्रव किंवा त्रास. आणि उपाधी, सर्वसाधारण उपाधी म्हणजे पदवी, एखादं विशेषण जसं पंडित, महामहोपाध्याय तसं. परंतु हीच उपाधी किंवा पंडित, महामहोपाध्याय, परमपूजनीय या गोष्टी माणसाला बाह्य पाशात अडकवतात. म्हणून उपाधी याचा अर्थ बाह्यपाश असा आहे. याचा अर्थ असा आहे की एखाद्याला सतत पंडित पंडित लोक म्हणतात आणि एखाद्याने जर त्याला हो जाओ म्हणून नावाने उल्लेख केला आणि पंडित म्हटलं नाही तर आपल्याला पंडित हे विशेषण जे आहे ते एखाद्याने उच्चारलं नाही तर अशा माणसाला त्याचा अपमान वाटतो. म्हणून उपाधी याचा अर्थ जरी पदवी विशेषण असला तरी सुद्धा पदवी विशेषण रहित जर एखाद्याचा आपण उल्लेख केला तर त्याला त्रास होतो. म्हणून कुठलीही पदवी विशेषण हे खऱ्या अर्थाने माणसाला बाह्य पाशात म्हणजे एक तऱ्हेच्या अडचणीतच आणणारे किंवा एक तऱ्हेचं बंधनात जखडणारं असं असतं. म्हणून उपाधीला खऱ्या अर्थाने बाह्यपाश म्हणजे बाहेरून आवळले जाणे. उपाधी पदवीमध्येच आपण आहोत, पदवी नसेल तर आपण नाही असा गैरसमज निर्माण होणे. म्हणून उपाधीला पदवी विशेषण किंवा बाह्यपाश म्हणजे बाहेरून जख्ख आवळले जाणे, बाहेरून जख्ख शाब्दिक पाशामध्ये बंधामध्ये आवळले जाणे. म्हणून उपाधी याचा अर्थ पदवी विशेषण बाह्यपाश. आता एक एक कडवं वाचून अर्थ सांगतो. घन तिमिरी उमटे सूर्य किरण तिरीप, कृष्ण निशे पोटी अंकुरे सूर्य स्वरूप. घन तिमिरी म्हणजे निबिड अंधकारातूनच सूर्यकिरणाचा सूक्ष्म तिरका असा कवडसा येतो. कृष्ण निशे पोटी अंकुरे सूर्य स्वरूप. आणि घनदाट जी निशा असते, घनदाट अंधकार असतो, त्या अंधकाराच्याच पोटात सूर्य स्वरूपाचा अंकुर म्हणजे सूर्य स्वरूप उदित होताना सूर्याचा जो किंचितसा प्रकाश असतो तो किंचित प्रकाश रूपी सूर्य स्वरूपाचा अंकुर घनदाट निशेच्या पोटी जन्माला येतो. कृष्ण धवल निशाधीन एकची चेतन, ज्याला आपण कृष्ण धवल म्हणजे घनदाट काळे किंवा धवल म्हणजे शुभ्र म्हणतो, ज्याला आपण निशा म्हणजे रात्र म्हणतो आणि दिन म्हणजे दिवस म्हणतो. तर कृष्ण धवल निशाधीन हे बघायला गेलं एकची चेतन म्हणजे काळ आणि शुभ्र पांढरं, रात्र आणि दिवस हे बघायला गेलं तर एकच चेतन म्हणजे सजीव म्हणजे एकाच चैतन्याची
ही दोन फक्त नामभेद रूपाने वर्णिली जाणारी शब्द रूप मान्य आहे. म्हणून कृष्ण धवल निषादीन एकची चेतन, क्रीडा लीला चाले त्याची येथ सनातन. म्हणजे एकाच चैतन्याची कृष्ण धवल निषादीन अशा तऱ्हेने एकाच चैतन्याची सनातन म्हणजे शाश्वत क्रीडा या ब्रह्मामध्ये चालू आहे. लीला म्हणजेच क्रीडा आणि क्रीडेला दुसरा शब्द लीला असा आहे. म्हणून सलील, पाण्यावरती तरंग फैज बुडबुडे सतत असतात म्हणून पाण्याला सलील म्हणजे क्रीडेसहित लीलेसहित हालचाली सहित पाणी असतं म्हणून पाण्याला सलील म्हणतात. तर क्रीडा किंवा लीला याचा अर्थ हालचाल. म्हणून कृष्ण धवल निषादीन एकची चेतन, एकाच सजीवत्वाची एकाच चैतन्याची कृष्ण धवल रात्र आणि दिवस ही सतत चालणारी शाश्वत सनातन क्रीडा आहे. तिसरं कडवं चर अचर जड चेतन वृथा सारे भेद. हे लक्षात घेता चर अचर म्हणजे चालणार आणि स्थिर स्तंभित. जड चेतन, चेतन म्हणजे चैतन्याची सळसळ ज्यात आहे ते, आणि जड म्हणजे जे हलत नाही ते. म्हणून चर अचर जड चेतन वृथा सारे भेद. हे भेद खरे तर वृथा आहेत, खोटे आहेत, फोल आहेत. असे तसे नामभेदे चैतन्याची अभेद. त्याला चर म्हणा, अचर म्हणा, जड म्हणा, चेतना म्हणा. नामामध्ये भेद असला, उल्लेखामध्ये भेद असला तरी अभेदत्वाने म्हणजे भेदरहित इथे मुळात केवळ आणि केवळ चैतन्यच आहे. त्याच पद्धतीने सुषुप्ती अंधार जागृती प्रकाश. सुषुप्ती म्हणजे अंधार आणि जागृती म्हणजे प्रकाश. आपण सुषुप्त असतो तेव्हा आपण काही जाणत नाही अशा अर्थी आपण तम म्हणजे अज्ञानात म्हणजेच अंधारात असतो. म्हणून सुषुप्ती अंधार जागृती प्रकाश. आणि आपण जागे असतो तेव्हा आपण काहीतरी जाणतो म्हणून जागृतीला प्रकाश म्हणायचं आणि झोपेत काही जाणत नाही म्हणून सुषुप्तीला अंधार म्हणायचं. परंतु सुषुप्ती अंधार जागृती प्रकाश. सुषुप्ती म्हणजेच दुसऱ्या बाजूने अंधार आणि जागृती म्हणजेच दुसऱ्या बाजूने प्रकाश. परंतु जड चेतनी मूळ चैतन्य विनाश. सुषुप्ती अंधार जागृती प्रकाश, जड चेतनी मूळ चैतन्य विनाश. सुषुप्तीत असो, अंधारात असो, जडामध्ये असो, चेतनामध्ये असो, मुळात बघायला गेलं तर जड चेतनामध्ये तत्व म्हणून मूळ केवळ आणि केवळ अविनाशी चैतन्यच नांदते. सुषुप्ती अंधार जागृती प्रकाश, जड चेतनी मूळ चैतन्य विनाश. सुषुप्तीत अंधारात जागृतीमध्ये प्रकाशामध्ये जड चेतनामध्ये सर्वत्व तत्वरूपे अविनाशी चैतन्यच नांदत असते. असणे नसणे तैसेची राही, विना वर्णनी कैवल्याची पाही. आपण म्हणतो मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा नव्हतो, मी तसा नाही. हे जे असणे नसणे जे आपण सतत असणेपणाचे जेव्हा वर्णन करतो तेव्हा आपण हे असे आहे तसे नाही असं हे जे आपण वर्णन करतो ते असणे नसणे तैसेची राही. तेव्हा असणे नसणे हा जो भेद आहे तो तसाच आहे. विना वर्णनी कैवल्याची पाही. जेव्हा आपण काहीच वर्णन न करता असतो तेव्हा विना वर्णन जे असतं त्यालाच कैवल्य म्हणतात. निशब्द जे असतं त्यालाच मुक्ती म्हणतात. म्हणून असणे नसणे हा सुद्धा शाब्दिक भेद आहे आणि त्या भेदाच्या पलीकडे विना वर्णनी कैवल्याची पाही. म्हणजे असणे नसणे या भेदा पलीकडे जे आहे त्यालाच कैवल्य म्हणजे मुक्ती म्हणतात. 6वं कडवं आहे विना शब्द उपसर्ग उपाधी रहित राही, ऐसा साधू निशब्द ब्रह्मरूपे पाही. विना शब्द म्हणजे निशब्दतेत जो राहतो, उपसर्ग म्हणजे ज्याला कुठल्याच गोष्टीचा त्रास किंवा उपद्रव नाही, जो निशब्दपणे राहतो आणि जो कोणत्याही पदवीमध्ये विशेषणामध्ये किंवा बाह्य पाशात अडकत नाही, असा जो विना शब्द उपसर्ग उपाधी रहित राही, ऐसा साधू निशब्द ब्रह्मरूपे पाही. म्हणून जो विना शब्द म्हणजे जो निशब्द राहतो, जो कुठल्याही त्रास
उपद्रवाच्या पलीकडे असतो, जो कोणत्याही पदवी विशेषणाच्या बंधनात अडकलेला नसतो, ऐसा साधू असा साधू निशब्द ब्रह्मरूपे पाही, असाच साधू निशब्द ब्रह्म म्हणून त्याच्याकडे आपणाला पाहता आलं पाहिजे. आता प्रेमादर भावे गुरुचरणी दृढ नम्रत्वे बैसावे, प्रेमादर भावे गुरुचरणी दृढ नम्रत्वे बैसावे, चिरंजीव असणे अवघे आत्मसात व्हावे. प्रेम आणि आदर भावाने आणि नम्रतेने गुरुचरणाशी दृढ निश्चयात्मक बुद्धीने जर आपण बसलो तर हे जे असणेपण आहे ते चिरंजीव आहे. म्हणजे असणेपण हे कधीच नसणेपण नसते, असणेपण हे शाश्वत आहे. असं चिरंजीव शाश्वत असणेपण म्हणजेच खरेखुरे आत्मज्ञान, ते आपणाला आत्मसात व्हावे. म्हणून प्रेमादर भावे गुरुचरणी दृढ नम्रत्वे बैसावे. जर आपण प्रेम आदर भावाने दृढ नम्रत्व धारण करून गुरुचरणी म्हणजे ज्ञान नष्ट करून ज्ञान प्रकाश देणाऱ्या संत महंतांच्या चरणी दृढ भावे निश्चयात्मक बुद्धीने जर आपण बसलो तर हे असणे पण जे चिरंजीव आहे ते चिरंजीव असणे पण म्हणजेच आत्म्याचे चिरंजीव असणे पण, आणि चिरंजीव असणे पण म्हणजेच आत्मा चिरंजीव आहे याचं ज्ञान. आणि हे आत्मज्ञान आपणाला तेव्हाच आत्मसात होईल जेव्हा प्रेम आदर भावाने आणि नम्रत्वाने दृढ श्रद्धेने आपण गुरुचरणाशी विनीत होऊन त्याच्या चरणीच तोपर्यंत बसू जोपर्यंत आपणाला आत्म्याचे चिरंजीव असणे आत्मसात होणार नाही. म्हणून चिरंजीव असणे आत्मसात करी, अशा अर्थाचं हे जे निरूपण आहे 19/7/2026 म्हणजे उद्याच 19/7/2026 हे जे निरूपण आहे ते आज रोजी तुम्हाला वाचून त्यात प्रक्षेपित करीत आहे. ते नीट समजून घ्या. त्यासाठी पुन्हा एकदा त्याचं वाचन करतो आणि हे निरूपण येथेच संपवतो. निरूपणाचं शीर्षक आहे चिरंजीव असणे आत्मसात करी. आता नीट ऐका. घन तिमिरी उमटे सूर्य किरण तिरीप, कृष्ण निशे पोटी अंकुरे सूर्य स्वरूप, कृष्ण धवल निशा दिन एकची चेतन, क्रीडा लीला चाले त्याची येथ सनातन, चर अचर जड चेतन वृथा सारे भेद, असे तसे नाम भेदे चैतन्याची अभेद, सुषुप्ती अंधार जागृती प्रकाश, जड चेतनी मूळ चैतन्य विनाश, असणे नसणे तैसेची राही, विना वर्णनी कैवल्यची पाही, विना शब्द उपसर्ग उपाधी रहित राही, ऐसा साधू निशब्द ब्रह्मरूपे पाही, प्रेमादर भावे गुरुचरणी दृढ नम्रत्वे बैसावे, चिरंजीव असणे अवघे आत्मसात व्हावे. तर चिरंजीव असणे अवघे आत्मसात व्हावे हा परमेश्वर चरणी मागितलेला प्रसाद रूपी प्रसादान रूपी प्रार्थना रूपी जो या नारायणाने मागितलेला आशीर्वाद आहे तो या नारायणासह तुम्हा सर्वांना फलित फुलित सुगंधित व्हावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून हे चिरंजीव असणे आत्मसात करी हे निरूपण आज येथेच संपन्न होत आहे. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.